रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि संविधानाचे जनक शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि या फोटोमध्ये ज्या ज्या महाभूतीचे ज्यांनी या ओबीसींच्या हक्कासाठी आपलं सर्वस्व वेचलं, अशा सर्व महामानवांना या प्रसंगी मी अभिवादन करतो। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10वे महाअधिवेशन या गोव्याच्या पावनभूमीमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे। आपण सर्व देशामधून राज्यामधून इथं उपस्थित झालात आणि या महाअधिवेशनामध्ये आपला आवाज इथे वाढवला आणि हा आवाज आता केंद्रापर्यंत, राज्य शासनापर्यंत आणि गोवा शासनापर्यंत पोहोचणार आहे, असं या प्रसंगी मी या सत्राचे अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो। या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या अधिवेशनाचे मुख्य उद्घाटक आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या 10व्या अधिवेशनाचं उद्घाटन केलं। या अधिवेशनाला सह उद्घाटक म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेत आणि आपल्याला मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे या अधिवेशनाला मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय हंसराज भैया अहिर साहेब हे सुद्धा या महासंघाला या अधिवेशनाला उपस्थित झालेत आणि आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे या राज्याचे, गोवा राज्याचे जलसंपदा व सहकार मंत्री श्री सुभाष शिरोडकर साहेब हे सुद्धा उपस्थित झालेत। त्याचप्रमाणे या अधिवेशनाला AICC इन्चार्ज गोवा श्री माणिकरावजी ठाकरे साहेब आणि त्याचप्रमाणे AICC जनरल सेक्रेटरी डॉक्टर अंजली निंबाळकर, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे माजी ओबीसी मंत्री विजयजी वडेट्टीवार, ज्यांनी नेहमी ओबीसीच्या समस्या महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवल्या, असे माजी मंत्री प्रणयजी फुके, आमदार ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी, शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले, CWC मेंबर AICC इन्चार्ज TN पंडिचेरी गिरीशजी चौडणकर साहेब हे सुद्धा आपल्या अधिवेशनाला उपस्थित झालेत। या गोव्याचे BJPचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मधू नाईक, त्याचप्रमाणे गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ही जी चळवळ आहे ही नागपूरपासून तर संपूर्ण देशभर वाढविणारे आणि ओबीसीच्या समस्या राज्यापर्यंत, केंद्रापर्यंत पोहोचवणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनरावजी तायवाडे साहेब, जनरल सेक्रेटरी सचिनजी राजूरकर, त्याचप्रमाणे या अधिवेशनाला आवर्जून उपस्थित राहणारे आमदार किसनजी काथोरे, माजी मंत्री श्री महादेवरावजी जानकर साहेब, MLA चेअरमन श्री
प्रेमानंद सेठ, डॉक्टर अविनाशजी वारजूरकर, आमदार देवरावजी भोंगळे साहेब, माजी आमदार वारजूरकर आणि इतर सर्व मान्यवर या ओबीसी अधिवेशनाला हजर झाले. मित्रांनो, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून आमचे बरेचसे ओबीसी जे समाज बांधव आहेत हे नेहमी आम्हाला सांगतात की तुम्ही हे अधिवेशन 7 ऑगस्टलाच का घेतात. 7 ऑगस्ट ऐवजी समजा हे अधिवेशन नोव्हेंबर डिसेंबरला जर घेतलं तर लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव या महाअधिवेशनाला उपस्थित राहू शकतील. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की या देशामध्ये या देशाचे माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग साहेब यांनी या ओबीसीसाठी 7 ऑगस्ट 1990 रोजी मंडल आयोग लागू केला आणि त्यामुळे या देशातील लाखो करोडो ओबीसींना सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यामध्ये 27% आरक्षण मिळालं. बांधवांनो, हा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे आणि म्हणून या सोन्याच्या दिवसाचं दरवर्षी स्मरण व्हावं म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा 7 ऑगस्ट हा जो दिवस आहे हे वेगवेगळ्या राज्यामध्ये महाअधिवेशन घेऊन साजरा करीत असतो. मी या अधिवेशनाच्या निमित्ताने जास्त काय बोलणार नाही, कारण ऐकणाऱ्याची संख्या आता फार कमी झालेली आहे. काही डिमांड होत्या, तरी पण थोड्याशा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण काही मीडियावाले आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांनी आमचा जो आवाज आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारपर्यंत पोहोचावा. मित्रांनो, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दबावामुळे या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनं 3 महत्त्वाचे निर्णय घेतले, जे 3ही महत्त्वाचे निर्णय ह्या ओबीसीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे ठरलेले आहेत. एक, जी फ्रीशिपची जी उत्पन्न मर्यादा होती ती प्रथम 4.5 वरून 6, 6 वरून 8 लाख आणि आता ही फ्रीशिपची उत्पन्न मर्यादाच या शासनानं रद्द केलेली आहे आणि त्याचा फायदा या महाराष्ट्रातील हजारो ओबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे. मुलगी असेल तर 100% फ्रीशिप आणि मुलगा असेल तर 50% फ्रीशिप मिळणार आहे. परंतु याच्यामध्ये एक समस्या आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो. जे आमचे सरकारमधले जर आमचे आमदार असतील त्यांनी ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवावी की हे जे हे जे वसतिगृह आपण काय म्हणू, आपण हे जी शिष्यवृत्ती आपण फ्रीशिप आपण ही जी केली आहे, लागू केलेली आहे, मुलांना सुद्धा 100% मुलीप्रमाणे मुलांना सुद्धा ही फ्रीशिप ही 100% करण्यात यावी. दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला की 36 राज्यामध्ये 72 वसतिगृह सुरू केलेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2, एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी. परंतु मला याचं सुद्धा, या मागणीचं सुद्धा मी आपल्या सर्व ओबीसी बांधवाच्या वतीने सरकारचं अभिनंदन करतो. परंतु याच्यामध्ये सुद्धा एक समस्या आहे की जी महानगरपालिका आहेत, महानगरपालिकामध्ये किंवा आपण असं म्हणू नागपूर आहे, पुणे आहे, अशा ठिकाणी बाहेरून येणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या ही हजारोच्या घरात असते. बाहेरून नागपूर किंवा पुणे सारख्या ठिकाणी येणाऱ्या ओबीसींची संख्या ही हजारोच्या घरात असते आणि तिथे जर समजा 100 क्षमतेचं वसतिगृह जर असेल तर त्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून ही क्षमता 100 वरून 500 करण्यात यावी, अशी आमची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला आहे. ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही अशांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ही योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली आहे. त्याच्यासाठी सुद्धा मी सरकारचं अभिनंदन करतो आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ही मागणी स्वागतार्ह आहे आणि त्याचं आम्ही अभिनंदन सुद्धा करतो सरकारचं. परंतु याच्यामध्ये सुद्धा हे 600 जे विद्यार्थी आहे हे 4 वर्षामध्ये विभागलेले आहेत. 600 विद्यार्थी हे 4 वर्षामध्ये विभागलेले आहे. प्रतिवर्षी 600 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही.
हे जे 600 विद्यार्थी आहे हे 4 वर्षामध्ये विभागलेले आहे, म्हणजे हे प्रत्येक वर्षी फक्त 150 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आमचा ओबीसी समाज आहे 65%, आणि त्यांना जर हे 150 त्याच्यापैकी समजा 150 विद्यार्थ्यांना जर याचा लाभ जर मिळत असेल तर ही योजना असून नसून नसल्यासारखी आहे. म्हणून ही सुद्धा दरवर्षी 600 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा अशी आमची विनंती आहे. सरकारनं तिसरं एक धोरण, एक शासन निर्णय सरकारनं काढला आहे. बार्टी आहे, सारथी आहे, महाज्योती आहे, TRT आहे, यांना समान निधी देण्यासाठी एक शासन निर्णय सरकारने काढलेला आहे. प्रत्येक या संस्थेला 300 कोटी, प्रत्येक संस्थेला 300 कोटी. आता मला एक सांगा, जर आपण महाज्योतीचा जर विचार जर केला, त्या महाज्योतीमध्ये किती टक्के लोक आहेत? ओबीसी आहे, NT आहे, VJ आहे, SBC आहे, असे 65% लोक आहेत. बरोबर आहे. बार्टी आहे, बार्टीमध्ये कोण येतात? शेड्यूल कास्ट येतात. त्यांची लोकसंख्या किती आहे? 13% आहे. TRT मध्ये किती लोक येतात? 7% येतात. बरोबर आहे. आता 7% लोकांसाठी 300 कोटी, 13% लोकांसाठी 300 कोटी आणि 65% लोकांसाठी 300 कोटी. इथे कुठे समानता आली आहे? इथे कुठे समानता आहे? आणि ही जर समानता जर तुम्हाला आणायची असेल तर ओबीसीच्या संख्येनुसार 65% ओबीसीच्या संख्येनुसार या महाज्योतीला तुम्ही किती निधी द्यायला पाहिजे? कमीत कमी 1000 एवढा निधी तुम्ही द्यायला पाहिजे. मित्रांनो, चौथी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जसं SC ST समाजाचे हॉस्टेल्स आहेत, तिथे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसोबतच 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश दिलेला जातो. आमचा जो ओबीसी समाजाचे जे विद्यार्थी आहे खेड्यापाड्यातून येणारे 11वी 12वीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येतात, परंतु त्यांना वसतिगृहाची सोय नसल्यामुळे ते बरेचसे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. आणि म्हणून SC ST चे जसे वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहामध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसोबत जसे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, तशाच प्रमाणे आमचे जे ओबीसीचे वसतिगृह आहे तिथे सुद्धा 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश महाराष्ट्र शासनाने द्यावा, त्यासाठी तशी तरतूद करावी अशी मी या प्रसंगी विनंती करतो. चौथी बाब आत्ताच नागपूरमध्ये घडलेली आहे. महाराष्ट्रामधील जेवढे मुलींचे वसतिगृह आहेत तिथे त्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षा गार्डची व्यवस्था तरतूद महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये नाही. महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये नाही. त्याच्या खर्चाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे या प्रसंगी की ही तरतूद प्रत्येक हॉस्टेलमध्ये कमीत कमी 2 सुरक्षा गार्ड मुलींच्या हॉस्टेलसाठी असलेच पाहिजे अशी या प्रसंगी मी विनंती करतो. केंद्राच्या संदर्भामध्ये आम्ही आत्ताच ज्या मागण्या केलेल्या आहेत की आरक्षणाची मर्यादा ही 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती रद्द करण्यात यावी. ओबीसीवर जो नॉन क्रिमिलियरची जी असंविधानिक अट आहे ती रद्द करण्यात यावी आणि ती रद्द होईपर्यंत उत्पन्नाची नॉन क्रिमिलियरच्या उत्पन्नाची मर्यादा आहे की ही किती व्हायला पाहिजे? 20 लाख रुपये व्हायला पाहिजे. सर्व न्यायिक स्तरावर ओबीसींना 27% आरक्षण मिळालं पाहिजे. नुकतंच सुप्रीम कोर्टानं आपल्या स्तरावर, सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर हे 27% आरक्षण ओबीसींना दिलेला SC ST प्रमाणे. परंतु त्याच्यानंतरचा जो खालचा स्तर आहे, मग हायकोर्ट असेल, जिल्हा न्यायिक स्तर असेल किंवा तालुका स्तरावर सुद्धा 27% आरक्षण ओबीसींना मिळालं पाहिजे अशी या प्रसंगी मी विनंती करतो. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय झालं पाहिजे अशी एक आमची मागणी आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो या अधिवेशनाच्या निमित्ताने की आम्ही केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे आणि गोवा शासनाकडे ज्या डिमांड केल्या आहेत, केंद्र सरकारकडे आम्ही 26 डिमांड केलेल्या आहेत ओबीसीच्या विकासासाठी, ओबीसीच्या कल्याणासाठी. महाराष्ट्र सरकारकडे आम्ही 24 डिमांड केलेले आहेत ओबीसीच्या कल्याणासाठी. तसेच गोवा सरकारच्या संदर्भामध्ये आम्ही 26 डिमांड केलेले आहे.
मी या अधिवेशनाचा अध्यक्ष या नात्याने मी हे सर्व जे ठराव आहे हे या अधिवेशनामध्ये संमत झाले असं मी डिक्लेअर करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं. केंद्राचे किती ठराव, केंद्र सरकारचे किती ठराव, केंद्र सरकारच्या संदर्भामध्ये 26 ठराव, महाराष्ट्र सरकारच्या संदर्भामध्ये किती ठराव, 24 ठराव, आणि गोवा सरकारच्या संदर्भामध्ये 26 ठराव. हे सर्व ठराव हे अधिवेशन पारित करते असं मी या प्रसंगी डिक्लेअर करतो. आपण सर्व ओबीसी बांधव या ओबीसी अधिवेशनाला हजर झालात त्याबद्दल आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि पुढचं अधिवेशन सध्या सर्व सरांनी, आपले राष्ट्रीय अध्यक्ष तायवाडे सरांनी पुढचं अधिवेशन हे बेंगलोरला होईल हे ते जाहीर केलेलं आहे. त्यांनी या संदर्भामध्ये जानकर साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाचं सुद्धा आपण पालन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या अधिवेशनासाठी साधारणतः 50 लाख रुपयाचा खर्च झालेला आहे. किती खर्च झाला आहे? 50 लाख एवढा खर्च झालेला आहे. आम्ही अर्ध्या अधिवेशनापर्यंत या सभागृहामध्ये उपस्थित राहतो आणि त्याच्यानंतर मात्र आमची गळती सुरू होते. हे होता कामा नये. या अधिवेशनामध्ये कुठेतरी शिस्त लागणं गरजेचं आहे, शिस्त येणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत शेवटपर्यंत आभार प्रदर्शन होतपर्यंत तुमचा सभागृह जर भरून राहील तर तुमची ही शक्ती, तुमचा दबावगट हा शासनापर्यंत जाईल आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या प्रलंबित मागण्या आहेत, हा सरकारला तातडीने पूर्ण कराव्या लागतील. आपण सर्व उपस्थित झालात. या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व पक्षाचे आमदार, मंत्रीगण सर्व उपस्थित झालेत आणि या निमित्ताने एक दबावगट, या अधिवेशनाच्या निमित्ताने एक दबावगट निर्माण झाला आणि या दबावगटाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आपल्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्यात किंवा ज्या काही आपल्या डिमांड्स आहेत, रिमेनिंग डिमांड्स आहे, ह्या सुद्धा त्यांना पूर्ण करावं लागेल असे मी या प्रसंगी आशा व्यक्त करतो. आपण सर्व मी उपस्थित झालात. मला अध्यक्ष म्हणून या सत्राचा जो मान दिला त्याबद्दल मी आयोजकाचा आभार मानतो आणि मी इथेच थांबतो. जय ओबीसी, जय ओबीसी. जो ओबीसी की बात करेगा, जय 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 जय, जय 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 जय, जय ओबीसी. धन्यवाद.